सर्वांना नमस्कार. तर आम्ही निघालेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी मेसाईला, कान्होरला. तर गडाच्या पायथ्याशी आहोत आम्ही आणि सर्वजण बॅगी वगैरे गाड्यांमध्ये छान ठेवून घेत आहेत. तर इथून गड जो आहे तो अगदी स्पष्ट दिसतोय, जेजुरी गड. तर त्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी, कारण मेसाईमध्ये जाण्यासाठी आम्हाला तसाही 1 तास लागणार होता, 1-1.5 तास. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला लगेचच स्वयंपाकाची तयारी करायला लागणार होती. तर त्यामुळे आम्ही इथूनच नाश्ता वगैरे केलेला होता. तर सर्वांनी छान वडा, रस्सा, मिसळ पाव घेतलेली होती आणि इतकी टेस्टी होती खरंच. म्हणजे मिसळ पण खूप टेस्टी होती आणि वडा, रस्सा पण खूप टेस्टी होता. तर सर्वांनी आवडीने तो नाश्ता केलेला होता आणि सोबत थोडंसं पार्सल पण घेतलेलं होतं. त्यानंतर आम्ही आलो कान्होरमध्ये. तर कान्होरमध्ये आल्यानंतर आम्ही लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेलो होतो. तर स्वयंपाकामध्ये आम्ही सर्व काही घरून घेऊन आलेलो होतो. म्हणजे माधुरी त्यांच्या नैवेद्यासाठी जे जे लागणार होतं ते सर्व तिने आणलेलं होतं आणि मी पण आमच्या नैवेद्यासाठी जे जे लागेल ते आणलेलं होतं. तर शेगडी वगैरे आम्ही सर्व तिथेच आणलेली होती. तर मग लगेचच आम्ही दोघी मिळून स्वयंपाकासाठी लागलेलो होतो. तर देवीला नैवेद्यासाठी आम्हाला करायचा होता पुरणाचा नैवेद्य, मेथीची भाजी, सार, भात वगैरे असं सर्व काही करायचं होतं. कारण आमची जी कुलदेवी आहे तिला म्हणजे इथे आल्यानंतरच तिला नैवेद्य बनवून आणि तो द्यायचा असतो. तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. कारण कुठे कुठे म्हणजे असं बघायला भेटतं की आधी देवीचं दर्शन घेतात कुलदेवीचं आणि मग जेजुरीला जातात. तसं आमच्याकडे आधी जेजुरीचं दर्शन घेतात आणि मग त्यानंतर कुलदेवीचं आमच्या. तर असो, प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आईला आम्ही भाजी निवडण्यासाठी बसवून दिलेलं होतं आणि जे जे आम्हाला लागेल ते ते आई देत होती आमच्या हाताखाली. तर शुभ्राचे पप्पा, उमा हे मस्त आराम करत होते, कारण गाडी चालवत होते आणि दादा पण तशी गाडी चालवत होता. पण मग दादा आम्हाला मदत करू लागत होता, म्हणजे कांदा वगैरे कापून देणं, कारण त्याला मसाले भात बनवायचा होता सर्वांना जेवणासाठी. कारण नैवेद्य जो आहे तो आम्ही देवीसाठी बनवणार होतो आणि तसं त्याला आवडत नाही, म्हणजे पुरणाची पोळी वगैरे सारभात त्याला काही आवडत नाही. मग तो सर्वांसाठी छान मसाले भात बनवणार होता आणि मग आम्ही दोघीजणी इकडे स्वयंपाकाच्या तयारीला लागलेलो होतो. तर सर्व काही साहित्य आणलेलं होतं. दोन्ही साईडला 2 कुकर लावून दिलेले होते, म्हणजे एका बाजूला भात, एका बाजूला डाळ लावून दिलेली होती आम्ही. आणि मंदिराचा जो परिसर आहे ना तो खूप मोठा आहे, म्हणजे बसायला उठायला मोकळी जागा आहे. पाणी पण इतकं मोकळं आहे, म्हणजे तुम्ही तिथे अंघोळी करा, कपडे धुवा, भांडे घासा, काहीही अडचण नाही आहे. आणि बाथरूमला वगैरे जाण्याची पण छान सोय वगैरे केलेली आहे त्यांनी. तर मुलं पण इतकी छान एन्जॉय करत होते, म्हणजे मोकळे खेळत होते मुलं तिथे आल्यानंतर. आणि स्वयंपाक करता करता आमच्या पण छान गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. तर आल्यानंतर आम्ही सर्वात आधी चहा बनवलेला होता. मस्त आलं वगैरे वेलची टाकून चहा बनवला, सर्वांनी चहा घेतला आणि मग लगेचच स्वयंपाकाला लागलेलो होतो. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.